पहाटे सकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे विद्या किचनमध्ये तिखट मिरच्याचे ते पराठे पुन्हा बनवत होती. ते पराठे बनवत असताना तिला आठवतं की तिला नेहमीप्रमाणे आजही पहाटे थंडीच्या दिवसात सकाळी उठून ती लाल मिरची कुटावी लागते. तेवढ्यात तिकडून तिचा सासरा येतो. आल्यानंतर तिला ओरडू लागतो, अगं सुनबाई, काल कसले पराठे केलते, जरा पण तिखट नव्हते. आज खूप एकदम लाल मिरची घाल, एवढे तिखट झाले पाहिजेत की आमच्या कानातून धूर काढ नुसता तू. असं बोलताच ती म्हणते, हो करते, तुम्ही काही काळजी करू नका. सासरा तिथून निघून जाताच ती म्हणते, बाई गं, यांना किती तिखट लागतं. आता मी यांना धडा कसा शिकवते बघाच. एवढं तिखट पराठे बनवते ना, एका कानातून धूर आलाच पाहिजे. नंतर ती लाल मिरच्या कुटू लागते. लाल मिरच्या कुटत असताना तिच्या हाताला नेहमीप्रमाणे जळल्यासारखं वाटू लागतं. डोळ्यांना त्रास होतो पण ती थांबत नाही. तसंच मिरच्या कुटू लागते. शेवटी स्वतःला एवढा त्रास होत असतो तरीही ती न थांबता मिरच्या कुटून ती पेस्ट बनवते. ज्या पेस्टने बनलेले पराठे घरच्यांना खूप आवडत असतात. हे सगळं झाल्यानंतर मग ती शेवटी पराठे बनवायला लागते. तिचे हात दुखत असतात, हाताला जळल्यासारखं भास होत असतो, तरीही ती पराठे पूर्ण मन लावून बनवते. आता पराठे बनवून झाल्यानंतर ती सगळ्यांसमोर जाऊन ठेवते. सगळेजण पराठे खाऊ लागतात. पहिला घास खाताच तिची सासू तिला ओरडते, अगं काय केलंय मूर्ख, किती तिखट आहे ते पराठे, आम्हाला मारायचा प्लॅन बी नाही का काय तुझा. आता असं बोलताच सासराही मध्ये पडतो, अगं तुझ्या घरच्यांनी काही संस्कार दिलेत का नाही तुला, नेहमी असंच काय करते ग, काल पण पराठे आळणी होते, थोडीच मिरची घातली होती, आज असं. हे सगळं ऐकून विद्याचं शेवटी पारा चढतो. खूप झालं तुमचं, खूप ऐकून घेतलं मी तुमचं. नेहमी मला बोलता, कधी कोण मला विचारलं येतं का हे पराठे करताना मला किती त्रास होतो. जेव्हा बघल तेव्हा तुम्हाला तिखट पराठे पाहिजे, तिखट पराठे. या थंडीच्या दिवसात मी सकाळी उठून तुमच्यासाठी पराठे बनवते. कदर तर कोणालाच नाही त्याची, पण नेहमी येऊन माझ्या चुका काढता तुम्ही. छोट्या छोट्या गोष्टींवर मला बोललं जातं, एक काम करा, हे पराठे तुम्हीच बनवा आणि तुम्हीच खा, मी चालले हे घर सोडून. असं म्हणत विद्या तिथून रागाने निघून जाते. आता ती जाताच घरच्यांना स्वतःच्या चुकीचा पश्चाताप होतो आणि त्यांना कळतं की त्यांनी त्यांच्या सुनेवर किती अत्याचार केलेत आणि ती तिची माफी मागायचा विचार करतात.